तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आजचा टॉपिक बिग बॉस हिंदी 19 ह्या विषयावर आहे. कारण की बिग बॉस मराठी सीझन 6 हे येणारच आहे लवकर. हे सगळेजण विषय चालू आहेत इंस्टाग्रामवर, कलर्स मराठी टाकत आहे की लवकरच ते कधी लवकर येतील आणि कधी लवकर बिग बॉस आपल्याला बघायला भेटेल हे काहीच कळत नाहीये मला. तर आता मित्रांनो, आपण बोलूया 19 बद्दल. तर मित्रांनो, 19 मध्ये आपला प्रणित भाऊ होता. प्रणित भाऊला एवढे मोठे मोठे क्रिएटर पण सपोर्ट केले होते आणि अख्खा महाराष्ट्र हा वन साइड प्रणितला वोट करत होता, तरीही प्रणित जिंकलेला नाहीये. का, त्याचं रिझन काय आहे ते पूर्ण आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की प्रणितला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण प्रेम भेटत होतं. प्रणितच्या जीवावर 19 बिग बॉस हा लास्ट पर्यंत ठेवलेला होता आणि 19 बिग बॉस जे आहे ते प्रणितच्या जीवावर चाललेला आहे. कारण की मित्रांनो बघा, प्रणित पाठीमागे त्याला इंजुरी झाली होती, त्याला म्हणजे तब्येत बरोबर नव्हती, त्यावेळेस त्याला बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढल्यानंतर त्याला परत बोलवण्याचं कारण एकच होतं की बिग बॉस हिंदी 19 ची TRP जी आहे ती पूर्ण खाली पडत होती. त्याच्यामुळे बिग बॉस मध्ये परत त्याला बोलवण्यात आलं. कारण की त्यांना माहित होतं की बिग बॉस 19 जे आहे ते फक्त आणि फक्त प्रणितमुळे चालत आहे. कारण की अख्खा महाराष्ट्र वन साइड त्याला वोट करतोय आणि वन साइड वोट करूनही महाराष्ट्राच्या बाहेरून पण मोठे मोठे क्रिएटर पण आणि प्लस पॉइंट मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे ऑल ओव्हर इंडियातून प्रणितला सपोर्ट होता, तरीही प्रणित जिंकलेला नाहीये. मित्रांनो, हे सगळं पॉलिटिक्स चालू आहे आणि बिग बॉस 19 मध्ये कधीही फेअर डिसिजन होत नाहीये. मित्रांनो, 5चा सीझन जर बघायला गेलं तर त्यांचा 5चा सीझन पण सेम डिसिजन होता, अनफेअर डिसिजन होता 5चा सीझन पण बिग बॉस 19 चा. असंच चालू आहे बिग बॉस हिंदी मध्ये. मित्रांनो, कधीही फेअर डिसिजन घेतला जात नाही. कारण की मित्रांनो, त्यांना फक्त पॉलिटिशियन म्हणजे त्यांच्या जवळच्या व्यक्तीला विनर करायचा असतो. कलर्स हिंदी सोबत काम करणारे म्हणजे त्यांच्या शो साठी काम करणारे ह्याच व्यक्ती विनर होत राहतात कधीही बघितलं तर. बिग बॉस हिंदीचे जे ऑल शो आहेत ते स्टार्टिंग पासून ते बघा एंडिंग पर्यंत त्यांच्यासोबत जे काम करणारे असतात फक्त त्यांनाच विनर करतात. आणि मित्रांनो, राहिला विषय आता मराठीचा, तर मराठी बिग बॉस हे लवकरच येईल म्हणत आहे. तर मराठी बिग बॉस हे लवकरच कधी येणार आहे हे आपल्याला आज संध्याकाळी 7 वाजता नक्की करणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता बघायला विसरू नका कलर्स मराठी फक्त. कारण की कलर्स मराठीवरच समजणार आहे की बिग बॉस कधी येणार आहे. आज जर नाही समजलं तर उद्या कन्फर्म समजणार किंवा परवा दिवशी त्यानं कन्फर्म रिलीज डेट करणार की ह्या दिवशी येणार बिग बॉस मराठी म्हणून पण. तर मित्रांनो, चला बघूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येतो. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की बिग बॉस मराठीमध्ये एक सदस्य हा कन्फर्म येणार आहे. त्याचं नाव काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नाव कमेंटमध्ये रिप्लाय करून सांगतो कन्फर्म. तर चला, बाय बाय.